नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा। खरा सोन्याच्या नावाखाली 10 लाख रुपयांची मोठी फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। वर्धा शहरातील कपड्याच्या व्यापाऱ्याला बनावट सोन्याचे मणी खरे असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात आली होती। ही घटना 20 जानेवारी 2026 रोजी वर्धा शहरात घडली। संजय आंबटकर हे आपल्या कपड्याच्या दुकानात असताना एक महिला आणि 2 पुरुष त्यांच्याकडे आले। बोलता बोलता त्यांनी आमच्याकडे सोनं आहे, तुम्ही विकत घेता का असे सांगत पिवळ्या धातूच्या मण्यांची माळ दाखवली। संशय येऊ नये म्हणून त्यांनी 2 मणी तपासणीसाठी दिले। ते मणी सोनाराकडे तपासल्यावर खरे सोनं असल्याचे आढळून आले। यानंतर दुसऱ्या दिवशी बजाज चौक परिसरात सौदा ठरवण्यात आला। आरोपींनी पुन्हा माळा खरा सोन्याच्या असल्याचे भासवून फिर्यादीकडून 10 लाख रुपये रोख घेतले आणि तत्काळ फरार झाले। मात्र नंतर उर्वरित मणी तपासल्यावर ते संपूर्णपणे बनावट असल्याचं समोर आलं। या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान मोबाईल मधील फोटोच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात ते नागपूर असा पाठलाग करत नागपूरच्या मानेवाडा परिसरातून 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 7 लाखांहून अधिक रोख रक्कम, नकली सोन्याच्या माळा, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन असा सुमारे 8,45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। अशाच इतर बातम्यांसाठी आपण पाहत आहात तहलका वर्धा। धन्यवाद।